नमस्कार, सातारा समाचार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरेगाव नगरपंचायतीतील गैरव्यवहार प्रकरणी प्रशासनाने न्याय न दिल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आमदार शशिकांत शिंदे यांचा इशारा। रमेश उबाळे यांच्या आंदोलनास दिला पाठिंबा। विकास कामांना आमचा कोणत्याही स्वरूपाचा विरोध नाही, मात्र विकास कामांच्या आडून गैरकारभार आणि गैरप्रकार घडत असतील तर ते कदापि खपवून घेतले जाणार नाही। सर्वसामान्य जनतेशी निगडीत असलेल्या नगरपंचायतीच्या विविध विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। याबाबत प्रशासनाने न्याय न दिल्यास लवकरच मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल, असा इशारा माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला। कोरेगाव नगरपंचायतीच्या विविध विभागांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी असणाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी रमेश उबाळे यांनी सोमवारी सकाळपासून तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। आंदोलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीच्या मंगळवारी दुपारी 2 वाजता आमदार शशिकांत शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली व रमेश उबाळे यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला। यावेळी त्यांनी उबाळे यांच्याकडून नगरपंचायतीत झालेल्या गैरव्यवहाराबाबत सखोल माहिती घेतली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते दिनेश सनस, नगरसेवक हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनावडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक कार्यकर्ते किशोर नानासाहेब बर्गे, डॉक्टर गणेश होळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकारांशी बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव नगरपंचायतीच्या गैरकारभाराविषयी जोरदार टीका केली। याविषयी विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित केला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। राज्य सरकारने थातूर मातूर उत्तर दिले आहे। दुसरीकडे विकास कामांच्या आडून अधिकारी वर्ग चुकीचे मार्ग अवलंबत आहे, त्यातून दुसऱ्याच गोष्टी साध्य केल्या जात असल्याचा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला। याविषयी जिल्हा प्रशासनाने न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे। त्यांनी न्याय न दिल्यास लवकरच मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांबाबत दुजाभाव केला जात असून विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला। यामध्ये मी विधान परिषदेमध्ये विषय मांडले होते, त्यावेळेला सरकारच्या वतीने जे उत्तर आलं होतं त्या उत्तरामध्ये थातूरमातूर उत्तर दिलं गेलं होतं। कुठल्याही परिस्थितीमध्ये या प्रकरणाचा शेवट करावा अशा प्रकारची भावना या असलेल्या माझ्या सहकार्याने व्यक्त केलेली आहे। कोरेगावच्या विकासाला आम्हाचा कोणाचाही विरोध नाही। सरकारमध्ये असलेल्या किंवा सरकारमध्ये नसलेल्यांनी सुद्धा विकास करावा ही प्रामुख्याने भावना असते आणि विकास करण्याच्या बाबतीमध्ये कोरेगावचा बदल होत असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची आमची हरकत नाही। माझ्या कारकिर्दीमध्ये सुद्धा आपण प्रांत कार्यालय, प्रशासकीय कार्यालय, वेगवेगळ्या प्रकारची विकासाची फार मोठ्या प्रमाणात कामं केलेली होती। आजही विकासाच्या बाबतीमध्ये कोणी करत असेल तर त्याला नेहमी सहकार्याची भूमिका गेल्या 4-4.5 वर्षामध्ये आम्ही घेतलेली आहे। परंतु चुकीच्या पद्धतीने काही अधिकारी काम करत असतील आणि त्याला पाठीशी घालण्याचा पण प्रयत्न सरकार करत असेल तर त्याचा हा विरोध होणं गरजेचं आहे, शेवटी हा जनतेचा पैसा आहे। या उपोषणामध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने इथे असलेल्या मुख्याधिकारी सर्वसामान्य जनतेशी ज्या पद्धतीने वागतात, नगरसेवक प्रतिनिधीशी ज्या पद्धतीने बोलतात, अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची वागणूक कोणताही अधिकारी करत नाही व सुचते। त्यांना कोणाचं तरी पाठबळ असेल, आशीर्वाद असेल म्हणून त्या बेतालपणाने वागत आहेत। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 नगरसेवक आहेत, त्या 4 नगरसेवकांना एकही रुपया दिला जात नाही, ते दुर्दैव आहे। नगरपंचायतीमध्ये आलेला विकास निधी हा सर्व नगरसेवकांना समानतेने द्यावा हा नियम असताना नगरपंचायतीचा मी म्हणतोय, परंतु तिथेही निधी दिला जात नाही आणि कोट्यवधी रुपयाची निधी आणला म्हणून गौरव केला जातो। प्रामुख्याने यांनी जी मागणी केली त्या मागणीची जर तुम्ही त्याच्यात कुठे नसाल तर चौकशी करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका ही दिलदारपणाने स्वीकारली पाहिजे। आज जर बघितलं
तर यामध्ये कोट्यावधी रुपयाची कामं केलेली दाखवलेली आहे, पण त्याचा प्रारूप इस्टिमेटच किती आहे? 10 रुपयाचं काम जर इस्टिमेट सकट 20 रुपयावर जर काढला असेल तर तो सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा हा बेकायदेशीरपणाने वाढीव इस्टिमेटकडून काढला गेला का याचा सुद्धा निश्चितपणाने शोध घेणं गरजेचं अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने घनकचऱ्याच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार झालेल्याचा आरोप आहे, अनियमितता बरीच आहे, वेगवेगळ्या बांधकामामध्ये असलेलं काम करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका किंवा जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून अधिकारी म्हणून ज्या पद्धतीने तिथे वागणूक मिळाली पाहिजे. आता प्रारूप आराखडा तयार करण्याच्या बाबतीमधला झाला होता, त्या आराखड्याच्या बाबतीमध्ये पण इथल्या स्थानिक लोकांच्या काही हरकती होत्या, त्या हरकती बघितल्यानंतर त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची प्रामुख्याने भूमिका होती. त्याप्रमाणे आम्ही पाठिंबासुद्धा जाहीर केला होता. मला कळते, मला माहीत नाही, परंतु की काही लोकांशी तडजोड करताना असं सांगितलं जातं आहे की तुम्ही काही करणार असाल तर करतो, अशा प्रकारची भूमिका मांडली जाते का, हा त्यांच्या आरोपामधला एक विषय आहे. माझी विनंती आहे की चांगलं काम करण्याच्या बाबतीमध्ये निश्चित आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. हे करत असताना या सर्व गोष्टीचा विचार करताना या सर्व गोष्टीची चौकशी ही निपक्षपणाने व्हावी. कलेक्टर, जिल्हाधिकारी त्याचबरोबर बाकीच्या सगळ्यांना मी आज विनंती करणार आहे की झाली नाही तर जनहित याचिका दाखल करण्याचा सुद्धा निर्णय हा करण्याचा निश्चितपणाने केला जाईल. अशा प्रकारची भूमिका नाईलाजाने घेतली जाईल. पण शासनाच्या प्रशासनावर आमचा विश्वास आहे, तर प्रशासनाने तशी भूमिका घेतली नाही तर शेवटी न्यायालयामध्ये जाऊन ऑडिट करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेऊन त्या असलेल्या अन्यायाच्या विरोधात जे रमेश उबाळे आणि त्यांचे सहकारी आणि इथल्या स्थानिक आमच्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी पाठिंबा दिलेला आहे, नगरसेवकांनी पाठिंबा दिलेला आहे, त्याच्यावर अवलंबून मुख्याधिकारी ज्या पद्धतीने वागत आहेत, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी करत आहेत, मला माहीत नाही, पण त्यांनी काहीतरी मोठा बंगला विंगला बांधला असं काही कळलेलं आहे आम्हाला. तर ते इतक्या अल्पावधीमध्ये कशा काय प्रगतीवर झाल्या याचा पण शोध घेणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारची चौकशी करण्याचा निर्णय हा घ्यावा लागेल. नाही घेतला तर जनतेच्या दरबारातून आम्ही